मी अक्षय वाटवे आपल्या या साहित्यिक उपक्रमामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. 9 दिवसांमध्ये 25 साहित्य रंग असे या उपक्रमाचं स्वरूप आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचं हे 3रं वर्ष आपण सगळे पुणेकर अगदी उत्साहाने साजरे करतो आहोतच. या उत्सवी वातावरणामध्ये गेली 50 वर्ष अव्याहतपणे मराठी साहित्य रसिकांच्या साहित्य सेवेमध्ये रममाण असलेल्या मेहता पब्लिशिंग हाऊस या स्टॉलवरती विविध साहित्यिकांशी गप्पांचा, त्यानंतर त्यांच्या भेटीगाठींचा, पुस्तक प्रकाशनाचा असा हा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. औचित्य असं आहे की आपले ज्येष्ठ ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचं जन्मशताब्दी वर्ष सुद्धा आहे. आणि मी जसा आधी उल्लेख केला तसं आपल्या मेहता पब्लिशिंग हाऊस हे सुवर्ण महोत्सवी वर्ष देखील आहे. त्यामुळेच हा 9 दिवस 25 साहित्य रंगांचा भरगच्च सोहळा इथे संपन्न होतोय आणि त्यातल्या आजच्या 4थ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी आपण जमलो आहोत. काही मंडळी इथे मागे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेन की खुर्च्या बसण्यासाठी ठेवलेल्या आहेत, आवर्जून येऊन बसा. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कार्यक्रमातून मधून उठून गेलात तरी हरकत नाही, पण उठून जावं लागणार नाही. अच्छा, या गप्पा रंगतील याची आम्हाला खात्री आहे. तर आज आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, आपल्याबरोबर उपस्थित आहेत लक्ष्मीकांत देशमुख सर. MSc MA मराठी साहित्यामधून संपादित केल्यानंतर MBA IIM अशी त्यांची शैक्षणिक अर्हता आहे. बंगळूरचे उपजिल्हाधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये कामकाज सांभाळलं आहे. 2012 पासून महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. सलोमी, अंधेर नगरी, कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, ज्याला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचा पुरस्कारही मिळाला होता. त्याशिवाय दूरदर्शन हाजीर हो हे बालनाट्य त्यांनी लिहिलेलं आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम हे एक संपादित पुस्तक त्यांचं आहे. त्याबरोबरच बखर भारतीय प्रशासनाची प्रशासननामा हे वैचारिक मांडणी करणारं एक पुस्तक आहे. किंवा अशी एकूण 31 पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली. हा 31 आकडा माझ्यामध्ये 2013 सालचा आहे. त्यानंतर वाढलेली आहेत काही पुस्तकं, तर ती ओघाने आपल्या बोलण्यात त्याचा उल्लेख येईलच. आणि अर्थातच मराठी साहित्य जगतातलं असं एक जे सन्मानाचं स्थान आहे ते म्हणजे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद, तर तेही त्यांनी भूषवलेलं आहे. आजकाल एकूणच साहित्यिक सांस्कृतिक जगतामध्ये अत्यंत ठाम भूमिका घेणारा असा साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. पण ही ठाम भूमिका कर्कश कधीच नसते, तर अत्यंत संयत स्वरामध्ये अत्यंत समजूतदार पद्धतीने मांडणी करत राहून एक समतेचा, बंधुत्वाचा, सर्वसमावेशकतेचा असा विचार पुढे न्यायचं काम देशमुख सर सातत्याने करत आहेत. तर आज आपण त्यांच्या ज्या मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या हरवलेलं बालपण आणि फ्रीडम ऑन फायर या 2 पुस्तकांच्या अनुषंगानं गप्पा मारणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो सर की या गप्पा आपण ध्वनिचित्रमुद्रितही करतोय की जेणेकरून त्याच्या डिजिटल युगामध्ये या फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून इतर आपल्या वाचकांपर्यंतही पोहोचणार आहे. आणि अर्थातच मेहता पब्लिशिंग हाऊसचा वाचक वर्ग हा काही पुणे किंवा मुंबई पुरता मर्यादित नाही, तर तो महाराष्ट्रभर पसरलेला आहे, महाराष्ट्र बाहेर आहे, जगभर वाचक वर्ग पसरलेला आहे. तर त्या सगळ्या वाचकांशी या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत. आणि आजच्या आपल्या या गप्पांचा विषय हा आपण जो निश्चित केलेला आहे तो असा आहे की देशमुख यांचं साहित्य विश्व, वेदना, विरोध आणि परिवर्तन. तर या अनुषंगाने गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी अर्थातच मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने सर मी तुमचं मनपूर्वक आपल्याच्या या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि खरं तर थेट प्रश्नाला सुरुवात करायची आहेच, पण आपल्या या हरवलेलं बालपण हे जे पुस्तक आहे हे एका अर्थी चरित्रात्मक असंच पुस्तक आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्याच्यातल्या ओपनिंग रिमार्क देतो. सॉरी, ओपनिंग रिमार्क हो, या पुस्तकाबरोबरच हे फ्रीडम ऑन फायर हे जे युद्धबळी ठरलेल्या युक्रेनची शोकांतिका मांडणारं जे पुस्तक आहे, अशा दोन्ही पुस्तकांच्या उपलक्षाने आपण आज संवाद साधणार आहोत. पण आधी प्रथेप्रमाणे मी मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने सर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. आज जो विषय मला आपल्याशी संवाद करण्यासाठी निवडलेला आहे तो आहे वेदना, विरोध आणि परिवर्तन. माझ्या समग्र साहित्याचा जर आढावा घ्यायचा झाला तर मला वाटतं ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये येतात. अशी माझी स्वतःची एक लेखक म्हणून माझी जी काही समज आहे त्याप्रमाणे ते आहेत. वेदना हा कुठल्याही साहित्याचा
प्रारंभबिंदू असतो. कारण आपण जे लिहितो साहित्य, कथा, कविता, कादंबरी, हे सर्व आपण दुःखाची कहाणी सांगत असतो. तर सुखाच्या कहाण्या फार कमी असतात. किती आपण लिहिणार सुखाबद्दल, दुःखाबद्दल आपण जास्त लिहित असतो. तर आणि प्रत्येक माणसाचं दुःख वेगळं असतं आणि दुःखाचे अनेक कारणं आहेत. तसे वैयक्तिक कारणं आहेत, तसे सामाजिक कारणं आहेत. माझं स्वतःचा एक सिद्धांत आले मी प्रस्थापित मांडायचा प्रयत्न केला आहे की मानवी दुःखाचं मूळ हे सामाजिक जास्त आहे, वैयक्तिक बरोबर देखील. आणि माणसाच्या वेदनेचं दुःखाचं जे कारणं आहेत ती आहे धर्मसत्ता, राज्यसत्ता, अर्थसत्ता, ज्ञानसत्ता. ह्या 4 गोष्टीमुळे माणसाच्या दुःखात काय आहे. उदाहरण द्यायचं की धर्मसत्तेमुळे आपल्याला कोची होत असते, परंपरा इकडे असते, नवता दुसरीकडे असते आणि आपण भरलं जात होतं आणि माणसाची गोची होती. ही एक प्रकारे धर्मसत्तेची पासून निर्माण दुःख आहे. राज्यसत्ता म्हणजे जे जुलमी कायदे असतात राज्य शासनाचे, प्रशासनाचे, त्यातून अनेक वेळा माणसांना त्रास होत असतो. हा दुसरं दुःख कारण आहे. आणि अर्थसत्ता म्हणजे पराकोटी विषमता. काही माणसं गरीब आहेत तर त्या गरीब माणसाचं जे दुःख आहे ते वैयक्तिक कमी आणि सामाजिक जास्त असतं. तर हे आपण सांगत असतो. म्हणून वेदना हा साहित्याचा प्रधान बिंदू असला पाहिजे. ही माझी भूमिका. माझं सर्व साहित्य नेहमी वंचितांचं, शोषितांचं जास्त लिखाण केलेलं आहे आणि मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं की त्या माणसाचे सुख कमी, दुःख जास्त मांडायचे आहेत आणि त्याची मागची कारणं आपण कथामध्ये सांगायचा प्रयत्न करावा असा असतो. परंतु दुःख नुसतं सांगूनही पुरेसं नसतं. तर आपल्याला थोडंसं त्यापुढे जाऊन विरोध केला पाहिजे. मी तर खरं तर म्हणतो विद्रोह केला पाहिजे. तुम्ही विरोध दिलेला आहे, परंतु आज विद्रोह करणं खूप अवघड झालं आहे अनेक लोकांना असं वाटतंय. परंतु मला वाटतं की ज्या माणसाला असं वाटतं की आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत, बोललं पाहिजे, अभिव्यक्त व्हायला पाहिजे. शेवटी आपल्याला भारतीय संविधानानं प्रत्येकाला बोलायचा अधिकार दिलाय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले. आपण बोललं पाहिजे. अर्थात बोलत असताना तुम्ही कर्कश बोलून चालायचं नाही, तर्कशुद्ध बोललं पाहिजे, पण ठाम बोललं पाहिजे. ठाम संयत बोलणं हे नेहमी परिणामकारक असतं असं मला वाटतं. म्हणून विरोध जो आहे तो एका अर्थाने विद्रोह असतो आणि त्यातून आपल्याला परिवर्तन घडवून आणायचं की हा वेदना जी आहे तिच्या विरुद्ध आपल्याला विरोध केला पाहिजे, विद्रोह केला पाहिजे. पण ते कशासाठी की आजचं जे जग आहे हे अधिक सुंदर करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, सूचित केलं पाहिजे. तर हाही एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह आहे माझ्या लेखनाचा आणि ह्याचे अनेक पडसाद माझ्या कादंबरी म्हटले. तर अर्थात माझं साहित्य कधी प्रचारित होतं, मला आधी लिहितं, माणसाचे दुःख कळतात, लिहितो आणि त्यातून मग कुठेतरी विरोध निर्माण होतो, विद्रोह त्यात प्रगट होतो त्या स्टोरीच्या अंगानं आणि त्यातून कुठेतरी परिवर्तनाची बीज सूचित केली जातात. अगदी. तर फारच सविस्तरपणे एक भूमिका, एक प्रास्ताविक पण बैठक सरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता मला इथून पुढे प्रश्नांचा रोख ठरवणं फार सोयीस्कर ठरणार आहे. एका म्हणजे बालकामगारांच्या आयुष्याभोवती फिरणारी अशी आपली, बालमजुरांच्या आयुष्याभोवती फिरणारी अशी कादंबरी हरवलेलं बालपण, त्याच्या मलपृष्ठावरचा मजकूर फारच रोचक आहे. तो आधी आपण ऐकूया असं मला वाटतं. त्या मलपृष्ठावरती असं म्हटलंय की फादर, आम्ही बालमजूर चांगल्या उबदार बालपणाला तर पारखे होतोच, पण आमची स्वप्नही हरवून जातात, नव्हे चोरीला जातात. हे मालक आमच्या स्वप्नांवर दरोडा घालून आम्हाला स्वप्न वंचित करतात. मला सर्व बालकामगारांना त्यांची हरवलेली स्वप्न पुन्हा द्यायची आहेत. चांगल्या आनंदी बालपणाची आणि उज्ज्वल भविष्याची त्यांची हरवलेली स्वप्न. आणि त्यासाठी ही स्वप्नभूमी, ज्या ज्या मुलांचं बालपण खेळ आणि शाळेत जात नाही त्यांना तो हक्क मिळवून देत आनंदी बालपण देण्यासाठी माझी स्वप्नभूमी संस्था काम करणार आहे. भारतातून बालमजुरी प्रथेचं समूळ उच्चाटन व्हावं म्हणून एक संस्था स्थापन करून एकेकाळी बालमजूर असलेल्या अरुणनं केलेल्या संघर्षाची कहाणी म्हणजे हे हरवलेलं बालपण हे पुस्तक आहे, ही कादंबरी आहे. ते का अत्यंत दुर्लक्षित राहू शकेल अशा विषयाची निवड करायची आणि त्याच्यावरती असं एका अर्थी फिक्शन पण वास्तवाची भेदक जाणीव करून देणारं असं साहित्य निर्माण करायचं. तर या
या प्रवासापाठीमागचा किंवा या संकल्पनेमागचा अनुभव काय होता? आणि मी जसं आत्ता म्हटलं तसं की या बालकामगारांचे प्रश्न एवढे बिकट आणि गंभीर आहेत आणि तेवढेच ते दुर्लक्षितही आहेत, तर त्याकडे पाहताना लेखक म्हणून तुमचा दृष्टिकोन काय? ही जी कादंबरी लिहिलेली आहे त्या मागची भूमिका जर असेल तर हा घेता माहीत कमी होते थोडासा समोर हरवलेलं बालपण ही माझी कादंबरी आहे. त्या मागची मला बीज कशी सुचली हे सांगायचं झालं तर मला सांगायला आहे की आपण सर्वांना मुलं आवडतात आणि आपण म्हणतो की मुलं ही देवाघरची फुलं असतात आणि प्रत्येक मुलाला त्याच्या बालवयामध्ये उबदार घर मिळालं पाहिजे, त्याला खेळायचं साधनं मिळालं पाहिजे आणि त्याला मुख्य शाळा मिळाली पाहिजे. शिक्षण हसत खेळत बालपण वाढलं पाहिजे आणि आई वडिलांच्या उबदार उभेमध्ये वाढलं पाहिजे. तर ही खऱ्या अर्थानं चांगलं बालपण असतं. परंतु आज भारतामध्ये काय पूर्ण दक्षिण आशियामध्ये बालमजुरी हा कलंक आहे आणि आपण सर्व बघतो परंतु विचार करत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या ढाब्याला जेवायला जाता हायवेच्या बाजूना किंवा शहरामध्ये देखील अनेक वेळा लहानपणी तो तुम्हाला छोटा मुलगा पाणी आणून देतो, चहा आणून देतो किंवा सर्व करतो, तेव्हा तो बाल कामगार आहे आणि बाल कामगार ह्या वयामध्ये काम करणं कायद्यानं गुन्हा आहे ह्याची आपल्याला जाणीव फिकीर नसते. म्हणजे आपला समाज देखील एका अर्थानं बालमजुरीला मान्यता देतो अप्रत्यक्षपणे. हे मला खूप खटकतं आणि माझं स्वतःचं एक कन्व्हिक्शन आहे. मी काम करतो, प्रशासन काम करत असताना जिद्दीनं काम केले आणि माझं कन्व्हिक्शन असं आहे की प्रत्येक मुलाला त्याच्या बालवयामध्ये काम न करण्याचा हक्क आहे. त्याला हक्क कुठला आहे? त्याला उबदार बालपण मिळालं पाहिजे, त्याला शिक्षण मिळालं पाहिजे, त्याला खेळता आलं पाहिजे. हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि तो आज भारतामध्ये काही लाखो मुलाला हिरावून घेतला जातो आहे आणि अशा हिरावलेलं बालपण ज्यांचं आहे त्या मुलांची काय व्यथा वेदना आहे, ते त्यांना बालमजुरी काम का करावं लागतं, त्यांच्या आईवडिलांची मानसिकता काय असते आणि त्यांना जो संघर्ष आहे, त्यांना जो त्रास होतो तो इतका भीषण असतो आपण कल्पना करू शकत नाही, इतकं आहे. म्हणून त्यांचे स्वप्न देखील सुरू जातात. त्याला स्वप्नही पडतात की आपला मालक आपला लाद घालतोय, उचल उठ कामाला जा असं सांगतो आहे. त्याला सुंदर स्वप्न देखील पडत नाहीत. इतकी अवस्था आहे, त्यांचं शोषण होतं. मग ते मानसिक आहे, शारीरिक आहे, लैंगिक आहे आणि त्याच्या पूर्ण जीवन करपलं जातं. तर या प्रश्नाकडे लक्ष वेधावं म्हणून ही कादंबरी लिहिली का नाही. मी काही चांगल्या NGO सोसायटीचं काम पाहिलं, त्यांच्याबरोबर काम करताना बोलताना त्या मुलांशी चर्चा करताना मला काही पात्र सापडत गेले. ह्यातला बच्चू असेल, ती सावित्री असेल, साहू असेल आणि त्यातून मग मी असे 5-6 कॅरेक्टर जे बालमजूर आहेत आणि त्यांचे प्रत्येकाच्या शोषणाचे भिन्न पातळी आहे. तर त्या सर्वांना एकत्र ही कादंबरी लिहिलेली आहे. यामध्ये जशी वेदना आहे, ही वेदना आहे की छोट्या मुलाने 12 घंटे 18 घंटे काम करणं दिवसभर हे किती भीषण आहे, किती अमानवी आहे, हे मला सांगायचं होतं आणि मी ते सांगायचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी कादंबरी वाचते अनेकांनी मला प्रतिक्रिया दिल्यात किंवा कादंबरी वाचताना डोळ्यात पाणी आलं. म्हटलं पाणी आलं हे चांगलं आहे, परंतु तुम्ही मनात हा विचार आला की आपण काहीतरी केलं पाहिजे. काही म्हणतं आम्हाला वाटतं आहे म्हणजे थोडं कुठेतरी ह्यातून आपण बालमजुराकडे जरा मानवी संवेदनेनं पाहावं असं जर वाटलं कादंबरी वाचल्यानंतर वाचकांना, ते कादंबरी सफल झाली म्हणता येईल. म्हणून ही बालमजुरी हा एक कलंक आहे आपल्या देशावरचा आणि बालकांचं बालपण हिरावणं ही सर्वात भीषण मानवी शोकांतिका आहे आणि ती भारतात अनेक वर्षापासून चालू आहे. ती कमी व्हायला पाहिजे, नवी रद्द व्हायला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. फार अगदी परखड शब्दामध्ये ओके चालेल अगदी परखड शब्दांमध्ये वास्तव मांडणारी अशी ही कादंबरी आहे. आणि मला असं वाटतं की यामध्ये फक्त बालमजुरांपुरताच उल्लेख नाही आहे, तर बालकांचं वेगवेगळ्या पद्धतीने शोषण होतं. त्यातलं एक सगळ्यात गंभीर म्हणजे त्यांचं होणारं लैंगिक शोषण. बालवेश्या व्यवसाय करवून घेतला जातो, त्याही पैलूवरती या कादंबरीमध्ये प्रकाश पडतो. आणि मला विशेष या कादंबरीचं सर असं वाटतं की यातून आत्ताच्या
मलपृष्ठावरील मजकुराचा उल्लेख मी केला, ती एक स्वप्नभूमी निर्माण करणाऱ्या एका तरुणापर्यंत ही कादंबरी येऊन ठेपते. आणि आज जवळजवळ 11 वर्ष या कादंबरीला होत आले. तर पहिल्यांदा प्रकाशित होऊन 11-12 वर्ष आणि ही दुसरी आवृत्ती चालू आहे सध्या. वरती ही दुसरी आवृत्ती सध्या प्रकाशित झालेली आहे आणि ही पण चांगली चाललेली आहे आणि लोकांना ह्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुकता आहे असं मला वाटतं. आणि ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर काही विशेष असे संवाद कोणी तुमच्याशी साधला किंवा काही प्रतिक्रिया अशा उल्लेखनीय आल्या अशा आठवतात का? हा, बरेचसे आले. तर ते 1-2 मी सांगू इच्छितो की या बालमजुरी संस्थेत काम करणारे एक कार्यकर्ते आहेत. मुद्दाम नाव सांगत नाही कारण ते बरं दिसणार नाही. ते म्हणे मी गेले अनेक वर्ष बालकावर काम करतो, त्या शिक्षणासाठी त्यांच्या मजुरीमधून बाहेर काढण्याचे काम करतो आहे. तर हे काम केले आणि त्यांचं दुःख पाहिलेलं आहे. पण तू ज्या पद्धतीनं पुस्तकात ते बगड केलेले आहेस ते वाचताना मी अशा रडलो असं म्हणले. म्हणजे एक कार्यकर्ता 25 त्या मुलावर काम करतो आहे, त्याला त्यांचे दुःख ते जवळून पाहिलेत. त्या माणसाला देखील शब्दांना मी जे व्यक्त केलेलं आहे त्यातून त्या माणसाला गहिवरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. हे पती खूप बोलकी आहे. आणि दुसरा एक पत्र आलं, SMS आला होता, व्हॉट्सअपवर मेसेज आला होता की मी अनेक वेळा बाहेर जेव्हा जातो ढाब्यावर, त्यापूर्वी मी अनेक मुलांना पाहिलेलं आहे छोटं काम करताना, कधी भिकीर केली नाही. पण आता मी पुस्तक वाचायचं ठरवलंय की आपण जेव्हा पुढे जाऊ आणि जर छोटा मुलगा दिसला मी बालकांपासून विचारणार, हा मुलगा इथं का काम करतो, तुम्हाला माहित नाही का की मुलांनी कामा करणं हे गुन्हा आहे, तुमच्या शिक्षा होऊ शकते, तुम्ही कृपया ह्या मुलाला पुनर्वसन केलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि जर त्या कायद्यावर काम केलं असं मी विचारणार आहे. तर असा एका वाचकाला वाटलं, तो साधा वाचक आहे पण तो जागरूक वाचक आहे, तर हे महत्त्वाचं आहे. हे तर मला आणखी एक आठवण आलं की माझं पाणी नावाची कथासंग्रह आहे. तो तहानलेल्या महाराष्ट्राची कथासंग्रह आहे. तो त्याच्या प्रकाशनाला अरुण साधू आले होते. हा पुस्तक बरंच जुनं आहे, त्याचे 3-4 वर्ष झाले आतापर्यंत. आणि त्या प्रकाशन म्हणले की मी यापूर्वी दाढी करताना माझा पाणी टप सोडत होतो नळ आणि दाढी करत होतो पूर्ण 10 मिनिटं, तो पण पाणी व्हायचं. आणि तुमचं पुस्तक वाचलं आणि तेव्हा ठरवलं की मी वाचल्यानंतर जो सकाळी दाढी करायला गेलो आणि पाणी सोडलं आणि एकदम थबकलं, अरे मी पाणी किती वाया घालवतो, ते पाणी टंचाई आहे, ते पाणी बंद केलं. म्हणजे एक मोठा लेखक अरुण साधू सारखा ह्याकडे अशा पद्धतीने पाहतो आणि पाहिजे व्यक्त करतो. म्हणजे आपल्याला किती पद्धतीनं जे समस्या आहेत, पाणी संबय असेल, बालमजुरी असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, याकडे समाजानं किती जागरूकपणे पाहिलं पाहिजे. आणि अगदी विचारवंत देखील त्याकडे फारसं लक्ष देत नाहीत. ही खरी व्यथा आहे. कारण जोपर्यंत आपण समाज म्हणून जागरूक असणार नाहीत आणि हे जे मानवी हक्काचं हनन होतं, हे बालमजुरी असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा अन्य गोष्टी, पर्यावरण असेल, त्यावर आपण बोललं पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे. प्रत्येक जेव्हा होईल तेव्हा दबाव होतो आणि त्याचा परिणाम होत असतो. तो एक भाग आहे. त्या शेवटी साहित्यानं विचार दिला पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे आणि ह्यात काही गैर नाही. पण ते कसं असतं, कलात्मकता महत्वाची. मी कलात्मकता सांभाळून मी जे प्रश्न मांडतो त्यातून त्याला वाचक विचार प्रवृत्त होतो, व्हावं अशी माझी अपेक्षा असते. आणि मग तो विचार केल्यानंतर मग त्याला प्रश्न उत्तर कळतं. मी सांगायची गरज पडत नाही, मी प्रश्न मांडतो, त्याला विचाराला प्रोव्होक करतो. नाही, अगदीच फार हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जेव्हा विचार मांडता तेव्हा वाचक विचाराला प्रवृत्त होतात. विचार जेव्हा मांडतात तेव्हा वाचक अजून चिंतन करतात. आणि 2 छान उदाहरणं तुम्ही आता सांगितलीत की कशा प्रकारे एक काही अंशी का होईना एक बदल घडून येतो, एक जाणीव जागृती होते. आणि वेळोवेळी म्हणजे तुमच्या इतरही लेखनाच्या बाबतीत हे आवर्जून म्हणावं असं वाटेल की जी समस्या दिसते किंवा समस्येचं मूळ जिथे दिसतंय ते मांडण्याकडेच तुमचा कल सातत्याने आहे, त्याविषयी चर्चा घडवून आणण्याकडे कल आहे. म्हणजे अगदी वृत्तपत्रीय लेखन जरी असेल तरी त्यातूनही हा सूर कायम राहिलेला आहे. आणि म्हणूनच कदाचित त्यानंतरचं नुकतंच तुमचं जे पुस्तक प्रकाशित झालं फ्रीडम ऑन फायर, हे सुद्धा पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसनेच प्रकाशित केलं होतं. तर या फ्रीडम ऑन फायर
या पुस्तकाचा विषय सुद्धा आता जो जगभरात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध चालू आहे. तर या युद्धाभोवती फिरणारी ही गोष्ट आहे. या दोन देशांमधला संघर्ष, तिथलं सामाजिक भवताल कसं आहे, हे सगळं या पुस्तकामध्ये येतं. मला या पुस्तकाविषयीचा प्रश्न तुम्हाला विचारण्यापूर्वी याच पुस्तकातल्या ओळींचा उल्लेख करावा असं वाटतो. चार्ली चॅप्लिनचं एक उद्धरण इथे आहे पुस्तकात दिलेलं. चार्ली चॅप्लिनचे उद्गार आहेत. तो असं म्हणतो की माणसाच्या मनातला द्वेष अखेर संपून जाईल, हुकुमशहा एक दिवस मरून जातील आणि त्यांनी सर्वसामान्य चार्ली चॅप्लिन असं म्हणतो, माणसाच्या मनातला द्वेष अखेर संपून जाईल, हुकुमशहा एक दिवस मरून जातील आणि त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या हातून जबरदस्तीने हिसकावलेल्या स्वातंत्र्याची सनद अखेर सामान्य माणसाच्या हातीच परत येईल. या युद्धात माणसं मरतील, मरत राहतील, पण स्वातंत्र्याचा कधीही अस्त होणार नाही. ते असेल, ते असेलच. ते एका बाजूला आपण ज्याला जागतिक कीर्तीचा कॉमेडियन म्हणून ओळखतो, तो कॉमेडियन अर्थातच विनोद हा संवेदनशील मनाची निर्मिती आहे आपण जाणतोच. तर तो कॉमेडियन एवढ्या संवेदनशील मनाने ही एक भावना व्यक्त करतो आणि ती भावना तुम्हाला तुमच्या लेखनाचा आधार वाटते आणि मग त्यातून हे फ्रीडम ऑन फायर सारखं पुस्तक जन्माला येतं. एकीकडे टँक, बंदुका, बॉम्ब हल्ले याने सगळी गजबज उडालेली आहे. उद्याची शाश्वती नाही आहे. रशिया आणि युक्रेनमधला संघर्ष हा पराकोटीला पोचलेला आहे. असं असताना हे मला या पुस्तकातून मांडायला पाहिजे. एकीकडे भारतीय काही अशी भूमिका घेतात की ठीक आहे ना, त्यांचं युद्ध चालू आहे, मला काय त्याचे, अशी एक भूमिका काही भागात घेतलेली दिसते. किंवा काही ठिकाणी आपल्याला बोटचेपी भूमिकाही युद्धाच्या बाबतीत घेतलेली दिसते. राजकीय स्वार्थाचा विचार करून रशियाला मदत करावी का युक्रेनला मदत करावी असंही एक धोरण घेतलेलं दिसतं. ही फार व्यामिश्र पार्श्वभूमी आहे या युद्धाला सुद्धा आणि युद्धापाठीमागच्या राजकारणाला सुद्धा. अशा वेळेला जो एक मूळ विचार तुमच्या मनामध्ये कित्येक वर्ष रुजून आलेला आहे, तो मानवतावादी विचार तुम्ही न सोडता ह्या युद्धाच्या बातम्यांनी अस्वस्थ होता आणि कादंबरी हे पुस्तक लिहायला घेता. हे पाठीमागे नेमकी काय भावना आहेत, का अशी प्रेरणा मिळते? मी दोन उदाहरण देते, तर दोन विचार सांगतो. हे चार्ली चॅप्लिनचं जे वाक्य आहे ते त्यांनी द ग्रेट डिक्टेटर हा तो सिनेमा त्यांनी त्यातलं ते वाक्य आहे आणि ते हिटलरच्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलं मत आहे. आणि हिटलरचा पराभव 1945 झाला, परंतु हा सिनेमा आला 1941-42 आणि त्याचा जो आवरा होता की हा अजिंक्य आहे, समज जग जिंकणार, पादाक्रांत करणार आहे, ह्याचा आवरा पहिल्यांदा टराटरा चॅप्लिननं पडला ह्या सिनेमाद्वारे. आणि हा किती दुबळा आहे, किती निष्प्रभ आहे सांगितलं. म्हणजे हिटलरच्या पराभवाची सुरुवात लेनिनग्राडला हल्ला झाल्यानंतर झाली नाही, तर त्यापूर्वी ह्या सिनेमामुळे झाली असं माझं मत आहे. म्हणजे एक कलावंत, मनस्वी कलावंत आणि जो मानवी संवेदना जाणतो आणि युद्धाची व्यर्थता जाणतो, त्याचं हे वाक्य आहे. दुसरं मी सांगू इच्छितो सर्व आपल्या वाचकांना की महात्मा गांधींनी जेव्हा हिटलरने युद्ध सुरू केलं, हिटलर आणि मुसोलिनीनं, तेव्हा हिटलर पत्र लिहून दिलं की हे युद्ध तुम्ही थांबवलं पाहिजे. हे ह्यातून जगाचा काही तुम्हालाही मिळणार नाही, जगाला काही मिळणार नाही, जगाचा विनाश होणार आहे आणि हिंसेने हिंसा वाढती. तुम्ही एक डोळा घ्याल तर दुसरा डोळा घेईल आणि तुम्ही दोघंही अंध व्हाल आणि त्यातून काही मिळणार नाही. ही जी लिव्ह अँड लेट डू भावना आहे ती महत्त्वाची आहे. आणि शांतता हा मानवी संस्कृतीचा स्थायी भाव आहे, पण तो काही विकृत माणसं युद्ध करत असतात. ही पार्श्वभूमी आहे. आता हा जो पुस्तक मी लिहिलं फ्रीडम ऑफ फायर 7 दीर्घकथा आहेत आणि यामध्ये आक्रमक रशिया आहे आणि त्याला बळी पडलेला युक्रेन आहे. युक्रेन शर्थीने प्रयत्न करतो आपला भूभाग जागण्यासाठी आणि लोक देशापासून उठून काम करत आहेत, पण त्यांच्याकडे अण्वस्त्र नाहीत, त्यांची लोकसंख्या कमी, त्यांचे शस्त्र कमी आहेत आणि तुलनेनं रशिया अफाट मोठा आहे. त्यांचे ह्यांच्यापेक्षा जास्त माणसं मारले गेले, पण ते कळत देखील नाही लोकांना. आणि त्यांच्या अनुभवाने ते उठसूट बुद्धीनं तिने आतापर्यंत 5 ते 6 वेळा धमकी दिली आहे की आम्ही
अणुबॉम्बचा उपयोग करू शकतो. म्हणजे तुम्ही एखाद्या देशाकडे अण्वस्त्र नाही म्हणून त्या देशात तुम्ही नष्ट करणार आहात का? आणि आजच्या जगात दुसऱ्या महिन्यानंतर प्रत्येक देश किती छोटा असेल प्रत्येकाला स्वतंत्र राहायचा अधिकार आहे. ही आपण मानवी व्यवस्था ऑर्डर तयार केलेली आहे, ही आपण का भंग करत आहोत हा प्रश्न आहे. हा झाला एक वैचारिक प्रवास. परंतु जेव्हा 4 वर्षापूर्वी, आता 4 वर्ष होतील पुढल्या महिन्यामध्ये, 2 महिन्यांनी हे युद्ध सुरू झालं आणि पहिल्या 5-6 बातम्या आल्या आणि त्या खूप अस्वस्थ करणाऱ्या होत्या की रशियानं दवाखाना बॉम्ब फेकले, अनेक छोटे मुलं मारले गेले, अनेक लोकांना प्राणी मारले गेले, त्या मॉलमध्ये लोक गेले, मॉलवर हल्ला केला. म्हणजे संकेत काय असतो की तो मिलिटरीवर हल्ला करा परंतु नागरिक वस्त्यात हल्ला करता कामा नये. पण रशियानं नेमकं ते जाणीवपूर्वक केलं, म्हणजे लोक हताश व्हावेत आणि ते निराश व्हावेत किंवा ते पराभूत व्हावेत ही भावना होती. उलट परिणाम झाला. तर ह्यातून ज्या मानवी संवेदना आलेल्या आहेत त्या लक्षात आल्या माझ्या. आणि त्यापूर्वी मी हा इकडे देश पाहिला होता काही वर्षापूर्वी एक टुरिस्ट म्हणून. त्यामुळे त्या देशाची मला पार्श्वभूमी माहिती होती ती, आणि हा कसा वेगळा झाला रशियापासून इंटिग्रेशन तर ते माहीत होतं मला. त्यामुळे ते तो देश माहीत ते बॅकग्राऊंड माहीत होते, माणसं माहीत होते, शहरं माहीत होते. त्यामुळे हे सर्व जे घडत गेलं ते मला रीड करता आलं. त्यातून कथा सुचत गेल्या आणि एक कथा लिहिल्यानंतर वाटतं की हा विषय खूप मोठा आहे. मग दुसरी कथा आली, तिसरी कथा आली, अशा हे 7 दीर्घ कथा आहेत. आणि ह्यातून मला हे सांगायचं आहे की कुठलाही आजच्या काळामध्ये कुठलाही देश तुम्ही नष्ट करू शकत, पराभव करू शकत नाही. तर आता 4 वर्ष झाले, म्हणजे 10 पट मोठा असलेला देश युक्रेनपेक्षा रशिया त्याला पराभूत करू शकलेला नाहीये. आता मला भीती काय वाटते आहे की आताही पाऊल उचलून तर समजा रशियाने हे तर पूर्ण घास घेतला तर त्याला आपण रोखणार आहोत की मानव संबंध जग असं जर झालं समजा ह्या ठिकाणी आपण रोखलं तर इतर देश देखील त्याला प्रोत्साहन मिळेल, मग ते उद्या चीन तैवानचा घास घेऊ शकेल, असं अनेक गोष्टी होऊ शकतात. तर ते होता कामा नाहीत. त्यामुळे आजच्या काळामध्ये 21 शतकाची ही टेस्ट वॉर आहे की त्या ठिकाणी मानवता जिंकणार आहे का हुकुमशाह जिंकणार आहे. तर माझं एक गांधीवादी विचाराचा माणूस किंवा हिंसे विश्वास माणूस आणि गांधी विचार हा शाश्वत जागतिक विचार आहे असं मानणार मी आहे. सध्या मी गांधी मंत्र ट्रस्टी म्हणून काम करतो. हा भाग आत्ताच आहे, पण लिहिताना मी तेव्हा हाच विचार मानत होता. त्यामुळे तो केवळ ते लिहिलेला आहे. म्हणून हुकुमशहा विजयी होता कामा नाहीत, मानवतावाद मरता कामा नये. आणि किती छोटा देश होते त्या देशाला सार्वभौम जगण्याचा अधिकार आहे. आणि आजच्या काळात विस्तारवादी धोरण कुठल्याही देशाने घेणं योग्य नाही, ही त्या मागची भाषा आहे. हे करत असताना मग मी त्या मानवी संविधान केलेलं आहे. हे ते कथा आहे लव वॉर अँड पीस लिहित. तुम्हाला मी पीस लिहू शकत नाही, ती नायिका म्हणते, कारण मला पीस मिळेल की नाही खाते वाटत नाही. आणि अशा केलेले आहेत. त्यामध्ये एक असा सीन घेतलेला आहे की ते बॉम्ब झालेला आहे, बॉम्ब पडलेला आहे आणि त्या नायिकेचा त्या जोडप्याचं त्यांची जीप होती ती उद्ध्वस्त झाली, काळवंडलेली आहे. तो आर्टिस्ट आहे, रात्री ते पेंट करतो, त्या ठिकाणी सूर्यफूल आणि निळे पट्टे करतो. त्यांचं सूर्यफूल हे त्यांचं राष्ट्रीय फूल आहे आणि त्यांचा निळा पिवळा आणि निळा त्यांचा राष्ट्रध्वज आहे. म्हणून तो ह्या 2 रंगामध्ये आणि सूर्यफुलामध्ये ते पुन्हा पेंट करतो. म्हणतो की तुम्ही किती प्रयत्न करा की आमचं सूर्यफूल कधीच कुबेजणार नाही आणि आमचे हे 2 रंग निळा आणि पिवळा कधीही काळवडणार नाहीत, हे त्याला सूचित करायचं आहे. अशा पद्धतीनं मी त्या कथा विस्तारानं लेखन केलेलं आहे. वाचकाला ते नक्की खूप आवडलेले आहेत. ज्यांनी वाचले असेल त्यांनी जरूर वाचावं ह्या पुढे, मला असं वाटतं. अगदी 7 दीर्घकथा असलेला हा संग्रह फ्रीडम ऑन फायर, आणि जसं आत्ता सर त्याचं विश्लेषण करून सांगत होते, या सगळ्या मानवी भावनांना, मानवाच्या मूलभूत प्रेरणेला जागरूक करणाऱ्या अशा या कथा आहेत. सर, या आत्ताच्या आपल्या संवादामधून किंवा तुम्ही जे विश्लेषण करतात त्याच्यामधून लेखकाची सामाजिक जाणीव कशी प्रगल्भ असायला हवी याचाही जाता जाता संदर्भ आम्हाला लागतो. आणि दुर्लक्षित घटकांच्या वतीनं लेखकांना कसा आवाज उठवायला हवा हेही जाणवतं. मला आठवतंय आपलं मध्यंतरी बोलणं झालं होतं तेव्हा तुम्ही आवर्जून उल्लेख केला होता प्रशासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा तुम्ही प्रकारे वेळोवेळी जिथे
आपलं योगदान देणं शक्य आहे. तिथे तुम्ही सामाजिक उपक्रमांसाठी मला वाटतं स्त्री भ्रूण हत्येच्या संदर्भात तुम्ही एक मोठं काम प्रशासकीय सेवेत असताना सुद्धा केलं होतं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही या साहित्यिक सांस्कृतिक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली तेव्हाही तुम्ही ते भान ती जाणीव जागृत ठेवली आणि तुमच्या गळ्यामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ पडली आणि त्यानंतरचा साहित्यिक म्हणून आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून हा सगळा प्रवास कसा होता, त्याच्याकडे तुम्ही कसं मी पहिल्यापासून लेखक आहे, हा नंतर प्रशासक झालो, तो पिरियड संपला, पण लेखक माझा अजून चालू आहे. म्हणजे बालपणापासून लिहा सुरू केले. हा प्रवास जोपर्यंत माझी बुद्धी शाबूत आहे आणि हात शाबूत आहे हो तो पण लिहित राहणारच आहे. हो आणि प्रत्येक लेखकाचे एक स्वतःचा नजरिया असतो, एक दृष्टिकोन असतो की तुम्हाला काय सुचतं, तुम्हाला काय लिहावंसं वाटतं. म्हणून तुम्ही अमुकच का लिहिलं तमुक का लिहिलं असं विचारणं प्रश्न व्यर्थ असतो. की मला रुटीन कधी प्रेमकथा लिहिता आणि माझ्या कथेमध्ये ह्या युद्धांच्या 5 प्रेमकथा आहेत ह्या प्रेममध्ये, पण निखळ प्रेमकथा मी फार कमी लिहिलेल्या आहेत. लिहिल्या नाही असेल पण कमी आहे. मला सामाजिक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा वाटतो, म्हणून माझं वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक दुःखाकडे जास्त कल आहे आणि ते मला पटदिशी भेटतात. आणि मग कोणी माणसं भेटतात, एखादं वाक्य कोणते कानावर पडतं आणि मग आपल्या कथा सुचत जाते. एक उदाहरण देतो. माझी एक कथा आहे जात नाही ती जात नावाची. आता हे तर खूप सोपं आहे, परंतु मराठा आणि धनगर समाजामध्ये एका गावामध्ये दंगल पेटली होती आणि त्यामध्ये त्या गावाचा तो विरोबा असतो, त्या धनगरांचा देव आहे, त्याची पालखीचा मान मराठाच्या पाटलाला असतो आणि त्यावर दोघं आपसात कुरबुरीमुळे ते बहिष्कार टाकतात. म्हणजे आम्ही तुम्हाला काय माणूस म्हणला की आम्ही धनगर किंवा आम्ही धनगट आहोत, आम्ही काही चूक केली असतील म्हणे, माणसं आहोत चुकलोत म्हणे, परंतु तुम्ही आमच्या देवा बहिष्कार टाकता. ह्यातून मला सुचलं की हे इतकं का होतं की हे जातीपडी होत असतं. आणि मग त्यामध्ये एक जोडपं आहे, एक मराठा आणि तरुण आणि धनगर तरुणी, त्या दोघांच्या जीवनामध्ये जो ताण निर्माण होतो ह्या प्रसंगामुळे ते कसे त्याला फेस करतात, त्यातून ते कसे ओव्हरकम करतात. आणि एक प्रकारचं मला असं सांगायचं आहे की आपल्या जाती जर नष्ट करायच्या असतील आणि धर्माच्या भिंती कमी करायच्या असतील तर जाती आंतरजातीय आणि आंतरिक धर्मीय विवाहाला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे किंवा त्याबद्दल अधोरा किंवा राहताने ज्यांना करायला तुम्ही करू नका, परंतु येताना केलं तर त्याला तुम्ही किंवा मूक संमती द्या किंवा त्याला विरोध किंवा करू नका. असं ऑनरकिलिंगचे प्रकार चाललेले आहेत ते बरोबर नाहीत. तर हे महत्त्वाचं. शेवटी माणूस आपण निखळ आहोत. जेव्हा मुलगा जन्मतो तो मुलगा जन्मतो त्याला आपण त्याला जात देतो, नाव देतो, धर्म देतो आणि मग त्याला आपल्या घरचे धार्मिक संस्कार देत असतो. शेवटी ते म्हणलं शायर म्हणतो ते खरं आहे की तो हिंदू बनेगा, मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. हेच खरं आहे. शेवटी आपण माणसं आहोत, त्यामुळे बाकी सर्व गोष्टी कृत्रिम आहेत. हे माणसाने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे जर माणसाच्या वर अन्याय होत असेल, माणसाचं दुःखाला कारण होत असतील तर त्याकडे आपण थोडंसं बदल केला पाहिजे. कारण शेवटी परिवर्तन हा मानवी संस्कृतीचा धर्म आहे आणि कुठलीही गोष्ट अपरिवर्तित नाही, धर्म देखील नाही आहे हे सांगायची पाळी आली आणि हे नेहमी स्पष्ट सांगत असतो. त्यामुळे मी हा माझा भाग आहे. आणि मग मला त्यामुळे प्रश्न खूपतात. आता समता हे मूल्य मानतो मी. आता समतामध्ये त्यामध्ये स्त्री पुरुष समता आलेली आहे. म्हणतो की मुलीने शिकलं पाहिजे, मुलाबरोबर त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. ठीक आहे, मी म्हणलो ते माझा पहिला बेसिक प्रश्न होते की मुळातच मुला मुलीचे जन्माचे प्रमाणच कमी असेल, सेक्स रेशो कमी असेल, मुलापेक्षा मुलीचं प्रमाण कमी असेल तर तुमची समता पोटात निर्माण व्हायला पाहिजे. पोटात जर तुम्ही मुलगी असाल, गर्भपात करणार असाल तर समता कशी येणार. सुरुवात तिथून होती विषमतेला स्त्री पुरुषामध्ये. त्यामुळे तो प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. आणि आपला मुलगा का पाहिजे, मुलगी का नको आहे. ही जी आपली धार्मिक परंपरा आहे, वंशाचा दिवा, मुलगी परक्याचं धन, हे सगळ्या जुन्या परंपरा होत्या का होत्या, आज त्या बदलल्या पाहिजे. आज मानवी हक्काचं मानवी संस्कृतीचं युग आहे आणि रेनेसान्स नंतर आपण समता, स्वातंत्र्य, बंधुता स्वीकारलेली आहे. भारतीय समाज सांगितले तर आणि सर्व माणसं समान आहेत, स्त्री पुरुष समान आहेत. तर तेव्हा ही गोष्ट, ही प्रथा मोडली पाहिजे.
त्यासाठी काम करत असताना प्रबोधन करत असताना मी अनेक माणसाला भेटलो आणि मग त्या स्त्रियांना गर्भपात का करावं इच्छा नसताना कुठल्या आईला करावं वाटत नाही, मग त्यांची काय मनाची मानसिक झाली असेल, त्यांच्या कुटुंबावर काय दडपण असेल, समाजात काय दडपण असेल, हे विचार करता करता मला काही प्रत्यक्ष कहाण्या कळल्या आणि त्याला थोडंसं फिक्शनचं रूप देत मी कथासंग्रहाला सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, त्या पुस्तकात खूप अप्रिशिएशन झालं. पुष्पाच्या अतिशय विदुषी बाईने म्हणले की तुम्ही हे जे लिहिलेलं आहे हे काय लिहिलेलं आहे, जबरदस्त लिहिलं असं त्यांचा माझा अर्थ होता आणि ते मला एक महत्त्वाचं वाटतं. आणि त्या पुस्तकामुळे वाचक प्रत्येक त्याचा वाचकाने मला अनेक पद्धत दिली की बाबा आम्ही यापुढे आमच्या घरामध्ये असं होणार नाही हे आम्ही पाहू. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये आपण सभा सोडून द्या, आपल्या बहिणी असेल, आपल्या बहिणी असेल, आपले काकी मामे असतील, जे कोणी असतील ते त्यांचा गर्भपात होत असेल तो कशामुळे होतो हे थोडं आपण पाहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी स्टॉप करायचा प्रयत्न केला पाहिजे. एवढं जरी झालं तर होऊ शकते. म्हणजे तो विषय मला महत्त्वाचा वाटला आणि त्यातली जी मानवी संवेदना आहे स्त्रियांची ती मला एक लेखक म्हणून घडत गेली आणि त्यातून कथा निर्माण होत गेल्या. कथा लिहिता लिहिता त्यामध्ये हा सर्व सामाजिक जो पटल आहे त्याची व्यापकता आहे, त्याचे इश्यूज आहेत धर्मापासूनचे सामाजिक गोष्टीचे ते त्या कथेच्या अनुषंगाने येत गेलेले आहेत. त्यातून हा एक गमून मला सांगता आलं किंवा सावित्रीच्या मुली जे आहेत, माझा एक व्याख्यान विषय आहे, सावित्री लेख बदललेली आहे, ती स्वतंत्र झाली, स्वावलंबी झालेली आहे, पण तो ज्योतिबाचा मुलगा बदलला आहे का? फारसा बदलला नाही. ज्योतिबाचा मुलगा सावित्रीच्या मुलीला जन्म देत नसेल तर काय उपयोग आहे? तिला मुलीला जन्म द्या, तिला समानता द्या आणि सावित्रीच्या लेखीची जी अपेक्षा आहे की तिला समतेचा संसार पाहिजे, जीवनात समता पाहिजे, संसारात समता पाहिजे, प्रेमात समता पाहिजे, गुलामी नकोय, तर ती पुरुषाने देखील दिली पाहिजे, पुरुषाने बदललं पाहिजे. पुरुष बदलत नाही म्हणजे ज्योतिबाची मुलं बदलत नाहीत, स्त्री बदलली म्हणजे सावित्रीची लेख बदललेली आहे. तर हा जो कॉन्ट्रास्ट आहे हो मला खूप अस्वस्थ करतो आणि हा माझ्या चिंतनाचा आहे. त्यामुळे काही माणसं भेटतात, कुटुंब भेटतात, काही एखादी बातमी येते, एखादी स्टोरी येते, एखादी बातमी पाहतो तेव्हा चढतं की हा मधलं असमानता काय आहे, दुःखाचं मूळ काय कळतं आणि मग त्यातून मी स्टोरी डेव्हलप करत जातो. हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे आता अध्यक्ष झालो साहित्य समाज 2018 साली, हे सर्वांना माहीत आहे आणि तेव्हा माझी परखड भूमिका बऱ्याच लोकांनी अप्रिशिएट केली होती. तेव्हा मी म्हणलो होतो की राजा तू चुकत आहे, तू सुधारलं पाहिजे. बडोदा शहरामध्ये मी जेव्हा हे वाक्य बोललो ते कुणा उद्देश असे सांगायची गरज नाही. तर तेव्हा प्रश्न असा आहे की लेखकानं निर्भयपणे लेखन केलं पाहिजे आणि आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणी आज आणणार नाही याची दखल घेतली पाहिजे. तर शेवटी माझं अभिव्यक्ती माझं आहे तर ते मी जपायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी थोडासा प्रतिकारही केलं पाहिजे. माझं एक पुस्तक अलीकडे आलेलं आहे दुसऱ्या प्रकारे मनोविकासतर्फे, हिंदुत्व नव्हे भारतीयत्व. त्यामध्ये मी धर्मांगतेवर खूप टीका केलेली आहे. प्रकाशक म्हणले पुस्तक मी छापा तयार आहे, पण तुम्हाला भीती वाटत नाही का तुमच्यावर काही सरकार कारवाई करेल? म्हणलो मी लिखाण केले, लेख लिहिलेत, अनेक ठिकाणी आलेले आहेत आणि हे पुस्तक मला यावर्षी इच्छा आहे. आय मे फेस, लेटस्ट फेस, जे काय असेल ते बघूयात. तशा 1-2 केसेस झालेल्या आहेत, परंतु त्या फार विचार करत ते फार भीत नाही, सोडून द्या. कारण शेवटी प्रत्येकाने थोडी ते किंमत मोजली पाहिजेच की नाही. आपलं सत्व जपायचं असेल तर महत्त्वाचं आहे. आणि शेवटी मी नेहमी म्हणत असतो की 2 गोष्टी माझ्या मार्गदर्शक आहेत. एक म्हणजे तुकारामाचा अभंग, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. म्हणजे सत्य मला जे कळतं ते मला वाटतं की हे खरं आहे आणि समाजाला पटत नसेल तरी मला ते सत्य सांगायचा प्रयत्न केला पाहिजे. जसं महाराज सांगितलं तर मला प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे महात्मा गांधींचा आतला आवाज. आतला आवाज कसं, तेच की मला जे वाटतं पटतं बुद्धीला, कन्व्हिक्शनला, ते मी करणार. मग संबंध जग बायबल काही हरकत नाही. तर ह्या 2 तत्वाच्या आधारे मी प्रयत्न करतो. मी त्यांच्या इतका मोठा माणूस नाही, छोटा लेखक आहे, छोटा माणूस आहे. माझ्या विद्रोहाला काही बऱ्याच नक्की आहेत,
परंतु मी प्रयत्न करतो, थोड्या थोड्या टप्प्यानं मी पुढे जायचा प्रयत्न करतो आहे. तो विकास चालू आहे माझा नाही. वा. अगदी सविस्तर विश्लेषण आणि एका अर्थी नवोदितांना मार्गदर्शन म्हणावं असंच आजचं हे चर्चासत्र, हे गप्पांचं सत्र रंगलं असं म्हणायला पाहिजे. म्हणजे अगदी मोजक्या वेळेमध्ये सर्वस्पर्शी बोलणं हे तसं अवघड असतं. अनेक विषय किंवा अनेक मुद्दे राहून गेले, सुटून गेले असं मला वाटतं आहे. तुम्हालाही असं वाटत असणार की याच्यावरती अजून थोडं बोलता आलं असतं, किंवा विशेषत्वे करून येणारी पिढी, नवं येणारं तंत्रज्ञान, या सगळ्याचा वापर करून एक नवा भारत घडवण्यासाठी आपण काय योगदान देऊ तर शकतो. मला थोडंसं एक शेवटी एक मिनिट बोलायचं आहे. अगदी आता आपण शेवटाकडे आलो जातात सूचित केलेलं आहे, तर मला शेवटी एकच सांगायचं आहे की मी थोडासा चाकोरी बाहेर येणारा लेखक आहे आणि माझ्याबद्दल एकानं समीक्षा म्हणाले की देशमुख हे ग्लोकल लेखक आहेत, म्हणजे लोकल पासून ते ग्लोकल पर्यंत विषय हँडल करणारे आहेत. वा. किंवा उदाहरण देतो की मी आपल्या गावचं मराठवाड्या भागातलं आहे, तिथं दुष्काळाचं महाराष्ट्राच्या अनेक प्रांताचे काम केलं, तिथं ते चित्रण केलेलं आहे. मग ते माणूस नावाचं एकांकी बेट असेल, गाव विकणे असेल, पाणी असेल, ह्या महाराष्ट्राच्या आपल्या मराठी जगताच्या कथा आहेत. त्यामुळे ह्या लोकल कथा आहेत. ती भारतीय प्रश्न हँडल केलेले आहेत. उदाहरणार्थ बालमजुरी असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, नक्सल प्रश्न असेल, ह्याच्याच्या काही कथा आहेत, काही कादंबऱ्या आहेत. आणि करप्शन हा मोठा प्रश्न आहे. ह्या ज्या नगरपालिका असतात देशभराच्या, त्या कशा काम करतात, की भ्रष्टाचार कसा होतो. काही लोक कॉम्प्रोमाइज करून भ्रष्टाचार करतात, काही लोक पैसे घेऊन भ्ष्टाचार करतात. ह्याचा जो सूक्ष्म फरक तो देखील काय प्रयत्न केला आहे. म्हणून असे भारतीय प्रश्न हँडल केलेत आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न देखील मी लेखन केले. फ्रीडम ऑन फायर हे युद्धावरच्या कथा संग्रह आहे. आणि माझं आणखी एक गाजलेलं पुस्तक आहे इन्कलाब विरुद्ध जिहाद, ज्या आता 6 आवृत्त्या आलेल्या आहेत. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत आलं आणि तिथली कम्युनिस्ट राजवट पराभूत झाली. म्हणजे एक प्रोग्रेसिव्ह राजवट, त्यांनी इन्कलाब आणला होता, त्याला उत्तर धर्मांतर दिलं आणि जिहाद पुकारला गेला. तो चुकीचा जिहाद होता, खोटा जिहाद होता. त्यामुळे प्रश्न आहे. आणि माझी आगामी कादंबरी काश्मीरची देखील लवकरच येणार आहे. ती देखील आंतरराष्ट्रीय परिप्रेक्षात कादंबरी असल्यामुळे मी त्या अर्थानं ते विकास करतो. म्हणून मी स्थानिक लिहितो, राष्ट्रीय लिहितो, प्रश्न हँडल करतो आणि जागतिक प्रश्न काही मोजके आपण घेतलेले आहेत. तर हे मला का सुचतं, का करता येईल की माझं बॅकग्राऊंड असेल, माझा अभ्यास असेल, माझं चिंतन असेल आणि माझा एक नजरिया की मला ते देखील दुःख होतं. मला जसं शेतकऱ्यांनी आत्महत्या खुपते, तशीच युक्रेनमध्ये छोटा मुलगा बालकाच्या अपघात मेला असेल आणि त्या स्त्रीला दुःख झालं असेल, तर ते देखील मला स्वतःच्या शेवटी मानवीयतेचे सामान्य आहे. फक्त देश वेगळा आहे, प्रांत वेगळा, भाषा वेगळी असेल, परंतु ते आपण लिहिलं पाहिजे आणि आपल्या अनुभव कक्षा आपण विस्तारल्या पाहिजेत. किती काळ आपण फक्त आपल्याला जितकं कळतं तेवढंच लिहायचं असेल, त्यापैकी आपण जाऊ शकत नाहीत का. जसं अनेक परदेशी लेखक जातात की इतर देशावर अभ्यास करून लिहित असतात, तर मी तसा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या अर्थाने ग्लोकल लेखक आहे. आणि मला हे तर सांगायचं आहे, माझा वेगळेपण आहे. मी क्रीडा कथा पण लिहिलेल्या आहेत, स्पोर्ट्स फिक्शन लिहिलेलं आहे. तर असे मी प्रयत्न करत आहे. आणि अलीकडे मी संविधानावर 6 पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. एक माझं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे असं मला वाटतं की संविधान जागर हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रयत्न करतोय की एक लेखक म्हणून मला जे वास्तव सुचतं ते लिहितोच आणि एक सामाजिक भान असेल अशामुळे माझं नॉन फिक्शन लेखन होत असतं की नॉन फिक्शनमधून प्रबोधन करतो, फिक्शनमधून तुमच्या मानवी संवेदना स्पर्श करायचा प्रयत्न करतो. वा. ते अगदी एका वाक्यात सरांनी मार्मिक सांगितलेलं आहे. नॉन फिक्शन मधून समाज प्रबोधन आणि फिक्शन मधून मानवी संवेदनांना स्पर्श. तर हे ब्रीद घेऊन लिहिणारे, साहित्य क्षेत्रामध्ये आपलं योगदान देणारे लक्ष्मीकांत देशमुख सर आपल्याबरोबर आज इथे संवाद साधण्यासाठी आले होते. त्यांचं मेधा पब्लिशिंग हाऊसच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपण आवर्जून इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद सर. मी पण आपल्याला धन्यवाद मानतो. मेहता पब्लिकेशन हाऊस हे अतिशय 16 वर्ष साजरा करत आहे आणि त्यांचा मी लेखक आहे आणि तिन्ही पिढ्याशी माझा संबंध आहे. अनिल मेहताजी, सुनील मेहताजी आणि अखिल मेहताजी तिघही माझे मित्र समजतो. कारण शेवटी लेखक आणि प्रकाश नातं मैत्रीचं मैत्रीचं असतं. आणि
अतिशय खूप पुस्तक पब्लिश करतात हो. आणि ते मराठी वाचन विश्व खूप समृद्ध केलेलं आहे. इतकी व्हरायटी पुस्तकाची दुसऱ्या कुठाकडे नाहीये आणि अशा प्रकाशकांनी माझे पुस्तकं पब्लिश करावेत आणि इथं मला लेखक समाजाचे बोलवावं लेखक म्हणून हा माझा बहुमान समजतो. त्याबद्दल मी मेहता परिवार संस्था कृतज्ञ आहे. धन्यवाद. धन्यवाद. वा, मस्त आहे.